उत्सव स्वर्गीय प्रल्हादजी आंबेडकर व्याख्यानमाला या माध्यमातून मागील 25 वर्षापासून म्हणजे यावर्षी आपण रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत। स्वर्गीय प्रल्हादजी यांनी संघाच्या माध्यमातून समरसता, ग्रामीण भाग, युवक अनेक विषयामध्ये संघाच्या माध्यमातून काम करून एक मराठवाड्याला एक आगळा वेगळा असा आयाम निर्माण केला आणि त्याच माध्यमातून मागील 25 वर्षापासून प्रल्हादजींचं स्मरण व्हावं, त्यांच्या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे व्याख्याते शहरात यावेत आणि एक बौद्धिक फराळ शहरवासियांना मिळावा अशी एक मराठवाडा युवक विकास मंडळाची मागील 25 वर्षापासून ही परंपरा सुरू आहे। यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये जवळपास 100 व्याख्यान व्हावेत असा एक मानस आयोजित केला आहे। या माध्यमातून मराठवाड्यातील जे युवक आहेत, सुशिक्षित बेरोजगार यांच्याही वतीनं काही अनेक कार्यक्रम करता येतात का, हाही संकल्प मराठवाडा युवक विकास मंडळाने केलेला आहे। 27, 28 आणि 29 जानेवारी रोजी आपण 2025 हे 3 दिवसाची व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्यासाठी पहिले समरसतात के पथदर्शी गुरुप्रकाश पासवान भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, हे आपला विषय मांडतील। दुसरा दिवस म्हणजे 28 जानेवारीला भारताची प्राणशक्ती या विषयावर निवेदिताताई भिडे या स्वामी विवेकानंद उपाध्यक्षा कन्याकुमारी यांचं विचार आपलं मांडतील। त्यानंतर राष्ट्रवादी विचारधारेचा राजकीय प्रवास हा विषय घेऊन नवनिर्वाचित मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार हे आपले विचार मांडतील। मी या माध्यमातून 3 दिवस या व्याख्यानमालेला शहरातील बुद्धिवंत पत्रकार, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, तरुण, युवक, माता भगिनी यांनी अवश्य यावं आणि या वैचारिक बौद्धिक विचार मंथनाचा आपण एक सहभाग व्हावा असे मी मराठवाडा युवक विकास मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि मी स्वतः प्रसिद्धी प्रमुख नामदेव कराड यांच्या वतीनं सर्वांना आग्रहाची विनंती करतो। धन्यवाद। जे 100 जे व्याख्यान होणार आहे ते कधी कधी होणार आहे, किती दिवस? वर्षभरात आपण हा संकल्प केलेला आहे। वर्षभरात आपण वेगवेगळ्या शहरात आत्ता नुकतीच आपण पूर्णा जिल्हा परभणी येथे व्याख्यानमाला यशस्वी संपन्न झाली आहे। दुसरे व्याख्यानमाला आपले 27, 28, 29 जानेवारी संभाजीनगरात आहे आणि आगामी काळातल्या व्याख्यानमालेचं लवकरच आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून ते परिपत्रक आपल्यापर्यंत पोहोचल। 100 व्याख्यानमालेचा जो मानस आहे ते आपण यावर्षी पूर्ण करणार आहोत। 8ही जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये तालुका, जिल्हा वेगवेगळ्या भागामध्ये यावं।